नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत, टॅली आणि जीएसटी. हो, अकाउंटिंग मधले हे दोन महत्वाचे भाग आहेत. आपल्याकडे प्राईम कम्प्युटर्स बार्शीच्या अनुराधा मॅडम यांच्या मुलाखतीतून काही माहिती आहे. त्यांनी त्यांच्या क्लिक टॅली विथ जीएसटी कोर्स बद्दल सांगितलंय. अच्छा, तर या माहितीच्या आधारावर आपण बघूया की हा कोर्स काय आहे, कोणाला उपयोगी पडेल आणि अकाउंटिंगचं भविष्य खास करून AI मुळे कसं बदलू शकतं. नक्कीच महत्वाचा विषय आहे हा. तर मग सुरुवातीला सांगा, प्राईम कम्प्युटर्सचा हा जो MKCL मान्यताप्राप्त कोर्स आहे, क्लिक टॅली विथ जीएसटी, यात नक्की काय शिकवतात, सुरुवात कशी होते? याची सुरुवात अगदी पायाभूत गोष्टींपासून होते. म्हणजे अकाउंटिंगची जी मूळ तत्व आहेत, डेबिट काय, क्रेडिट काय, लेजर म्हणजे काय, अगदी बेसिक पासून. हो अगदी. आणि मग टॅली प्राईम, जे सध्याचं लेटेस्ट आणि पॉप्युलर सॉफ्टवेअर आहे, त्यात प्रत्यक्ष काम कसं करायचं, ओके. म्हणजे सॉफ्टवेअर वापरायला शिकवतात. बरोबर. कंपनी कशी तयार करायची, मग मास्टर्स म्हणजे लेजर, स्टॉक आयटम्स हे सगळं कसं सेट करायचं, आणि मग रोजच्या नोंदी म्हणजे खरेदी, विक्री, पेमेंट घेतलं, पेमेंट दिलं, ह्या सगळ्या वाउचर एंट्रीज कशा करायच्या, हे सगळं. अच्छा. पण खरं सांगायचं तर या कोर्सचा जो मुख्य भर आहे ना, तो आहे जीएसटी वर. हो, जीएसटी तर खूप महत्वाचा आहे आता. अगदी. यात फक्त जीएसटी काय आहे एवढंच नाही, तर टॅलीमध्ये जीएसटी साठी सेटिंग्स कशा करायच्या, वेगवेगळे व्यवहार कसे हाताळायचे. वेगवेगळे म्हणजे? लोकल आणि इंटरस्टेट असे. हो, बरोबर. लोकल म्हणजे राज्यातल्या राज्यात व्यवहार, इंटरस्टेट म्हणजे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात. इतकंच नाही तर RCM, रिव्हर्स चार्ज मेकॅनिझम सारख्या गोष्टी पण येतात. हे थोडं किचकट वाटतंय. हो, पण ते सोपं करून शिकवतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर जीएसटी रिटर्न्स, म्हणजे GSTR 1, GSTR 3B, GSTR 2A. हो, हे नंबर्स ऐकून असतो आम्ही नेहमी. हे रिपोर्ट्स कसे तयार करायचे, आणि महत्वाचं म्हणजे ते समजून कसे घ्यायचे. कारण नुसते रिपोर्ट काढून उपयोग नाही, ते वाचता आले पाहिजेत. बरोबर. व्यवसायाच्या दृष्टीने ते महत्वाचं आहे. नक्कीच, कारण त्याचा थेट संबंध टॅक्स, क्रेडिट आणि कॅश फ्लोशी असतो. इतकंच नाही, यात अजून काही ॲडव्हान्स गोष्टी पण आहेत. अजून काय काय आहे? इन्व्हेंटरी मॅनेजमेंट म्हणजे स्टॉकचं व्यवस्थापन, पेरोल म्हणजे कर्मचाऱ्यांचे पगार, बँक रिकन्सिलेशन, TDS, TCS. अरे बापरे, बरीच मोठी लिस्ट आहे तर. हो, म्हणजे कॉस्ट सेंटर्स, बजेटिंग हे पण शिकवलं जातं. बेसिकली उद्देश हाच आहे की विद्यार्थी नोकरीसाठी तयार व्हावा, प्रॅक्टिकल नॉलेज मिळावं. तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात, मग हा कोर्स फक्त कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठीच आहे का, की अजून कोणी करू शकतं? नाही, असं अजिबात नाही. कॉमर्सच्या मुलांना फायदा होतोच, पण हा कोर्स खूप जणांसाठी डिझाईन केलाय. म्हणजे अगदी 10वी किंवा 12वी पास झालेले विद्यार्थी, मग ते कोणत्याही शाखेचे असोत, आर्ट, सायन्स, कॉमर्स. अच्छा. हो, त्यांना जर अकाउंटिंगमध्ये आवड असेल तर ते करू शकतात. मग कोणत्याही शाखेचे पदवीधर आहेत, छोटे व्यावसायिक आहेत, ज्यांना स्वतःचे हिशोब नीट ठेवायचे. हो, छोट्या उद्योजकांना पण उपयोगी पडेल. नक्कीच. किंवा मग जे ऑलरेडी अकाउंटंट म्हणून काम करतायत, त्यांना स्किल्स अपडेट करायची असतील, किंवा ज्यांना अकाउंटिंग मध्येच करिअर करायचंय, अशा सगळ्यांसाठी हा कोर्स आहे. म्हणजे ज्याला कोणाला फायनान्स आणि टॅक्स सिस्टम मध्ये चांगलं स्किल हवंय, तो हे करू शकतो. अगदी बरोबर. एक व्हॅल्युएबल स्किल आहे हे. आणि हे स्किल शिकल्यानंतर, म्हणजे कोर्स पूर्ण केल्यावर, कामाच्या संधी कशा आहेत मार्केटमध्ये? संधी तर बऱ्यापैकी आहेत. कारण बघा, टॅली आणि जीएसटी येणारे प्रोफेशनल्स हवेच असतात. भारतात विशेषतः लहान आणि मध्यम उद्योग म्हणजे SMEs मध्ये तर खूप मागणी आहे. हो, ते तर आहेतच भरपूर. कोर्स झाला की मग अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह, GST एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर अकाउंटंट, बुककीपर अशा भूमिका मिळू शकतात. डेटा एंट्री ऑपरेटर पण अकाउंट्स मधले? हो, अकाउंट्स डेटा एंट्री ऑपरेटर, पेरोल ॲडमिनिस्ट्रेटर अशा अनेक पोझिशन्स आहेत. आणि अनुभव आला की मग स्वतःचं काम पण सुरू करता येतं. म्हणजे फ्रीलान्सिंग किंवा कन्सल्टन्सी सारखं? हो, बरोबर. तो एक चांगला पर्याय आहे. आता थोडं भविष्याकडे बघूया. सध्या AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची खूप चर्चा आहे सगळीकडे. आहेच. तर या AIचा टॅली आणि अकाउंटिंग क्षेत्रावर काय परिणाम होतोय, किंवा पुढे काय होऊ शकतो असं वाटतं तुम्हाला? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. बघा, AI अकाउंटंटची जागा घेईल असं लगेच म्हणता येणार नाही. पण भूमिका बदलेल नक्कीच. अगदी, त्यांची भूमिका नक्की बदलेल. विचार करा, टॅलीमध्ये जर AI आलं तर काय होईल? कदाचित जी किचकट डेटा एंट्री असते ती ऑटोमॅटिक होईल. चुका शोधणं सोपं जाईल. सॉफ्टवेअर स्वतःच सांगेल की इथे काहीतरी चुकतंय. GST कोड्स निवडायला मदत मिळेल.
म्हणजे बेसिकली जी रिपिटेटिव्ह कामं आहेत ना ती AI जास्त चांगल्या प्रकारे करू शकेल. म्हणजे अकाउंटंटचा वेळ वाचेल. हो, आणि तो वेळ मग जास्त महत्वाच्या कामांसाठी वापरता येईल. जसं की डेटाचं विश्लेषण करणं, नुसते आकडे न बघता त्यातून अर्थ काढणं, व्यवसायाला सल्ला देणं, स्ट्रॅटेजिक डिसिजन मेकिंग मध्ये मदत करणं. म्हणजे सल्लागाराची भूमिका जास्त महत्वाची होईल. बरोबर. आणि कंप्लायन्स म्हणजे नियमांचं पालन नीट होतंय की नाही हे पाहणं, यावर जास्त लक्ष देता येईल. तर मग याचा अर्थ असा होतो की भविष्यात फक्त टॅली येऊन चालणार नाही, तर विश्लेषण क्षमता, नवीन टेक्नॉलॉजी शिकायची तयारी, हे सगळं पण लागेल. बरोबर? अगदी बरोबर. भविष्यातले अकाउंटंट्स टेक्नोसॅव्ही असायला हवेत. त्यांना AI टूल्स वापरायला शिकावं लागेल. आणि सॉफ्ट स्किल्सचं महत्त्व वाढेल. म्हणजे क्रिटिकल थिंकिंग, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, कम्युनिकेशन स्किल्स. कारण डेटा तर AI देईल, पण त्या डेटाचा अर्थ लावून योग्य निर्णय घेणं हे माणसालाच करावं लागेल. म्हणजे हा कोर्स एक प्रकारे डिजिटल लिटरसी आणि बेसिक नॉलेज